स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये काल जी घटना घडली ती अतिशय लज्जास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावरती बूट फेकण्यात आला एका 72 वर्षाच्या वकिलाने. मित्रांनो, ही गोष्ट काही असेल किंवा त्याचं काही फ्रस्ट्रेशन असेल, पण त्याने हा बूट फेकला नाही पाहिजे होता. कारण की मित्रांनो, त्याने हा बूट भारतीय न्यायव्यवस्थेवर फेकला असं देखील आपल्याला म्हणावं लागेल. हेच सरन्यायाधीश आपल्या राष्ट्रपतीला शपथ देत असतात. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे इतर न्यायाधीश असतात त्यांना देखील शपथ देऊन त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असतात. भारतामध्ये संसदेमध्ये वेळोवेळी जे कायदे पारित होतात ते कायदे संविधानाला धरून अनुसरून आहेत का नाही, ते कायदे भारतीयांच्या हिताचे आहेत का नाही, भारतामध्ये राहणाऱ्या लोकांचे जे काही अधिकार आहेत त्यांच्या अधिकाराचं एखाद्या कायद्याने उल्लंघन तरी होत नाही का, ही पाहण्याची सर्वोच्च जबाबदारी ही सर्वोच्च न्यायमूर्तींची असते. मित्रांनो, इतर राष्ट्राप्रमाणे